काहीतरी चटपटीत पोटभरीचा नाश्ता करायचा आहे, तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच. घरी पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल डिश करायची आहे, तर असे हे तुम्ही सांबार वडे नक्की बनवू शकता. अगदी खुसखुशीत आहेत. टेस्टला तर बोलायलाच नको आणि खूप सोपी रेसिपीसुद्धा आहे. एकदा का नाश्त्याचा प्रकार हा तुम्ही करून बघितला, की नेहमी याच पद्धतीने असे हे सांबार वडे बनवत जाल. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. वडे बनवण्यासाठी 1 कप उडदाची डाळ ही वापरणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण इथे 2 चमचे मुगाची डाळ सुद्धा घेतलेली आहे, जेणेकरून वडे अगदी खुसखुशीत तयार होतील. यामुळे अगदी चविष्ट देखील बनतात. आता वडे खुसखुशीत तर तयार झालेत, त्याचबरोबर कुरकुरीतही करायचे आहेत, तर 2 चमचे मी इथे तांदूळ सुद्धा घालते आहे. तांदळाने छानपैकी कुरकुरीतपणा येतो आणि वडे जास्त ऑइली सुद्धा होत नाहीत. डाळ तांदूळ आपण हे 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि मग आपल्याला हे 2 तासासाठी चांगल्या पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. 2 तासामध्ये ही डाळ छान भिजते आणि फुलते. जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी लवकर वडे हवे आहेत, तर त्यासाठी तुम्ही डाळ तांदूळ हे रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता. तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊयात. तर 1 वाटी तूर डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून 1 तास भिजत ठेवलेली आहे. तूर डाळ वापरल्यामुळे सांबार हा टेस्टी तर बनतोच, पण त्याला एक घट्टपणा पण येतो. डाळ चांगली भिजलेली आहे, फुललेली आहे. आता आपण कुकरमधून शिजवून घेऊयात. तर डाळ मी इथे कुकरमध्ये ट्रान्सफर केलेली आहे. डाळ शिजवण्यासाठी 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घातलेला आहे. तसेच अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचा तेल घालून हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती म्हणजेच हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. डाळ, टोमॅटो आणि कांद्याबरोबर छान अशी शिजलेली आहे. तर आता तुम्ही पाहिजे तर इथे डाळीला मॅश करून घेऊ शकता. मी इथे डाळ गरम असतानाच चमच्याने हलवून घेते आहे. गॅस परत सुरू करून त्यावरती कुकर ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट तसेच 3 मोठे चमचे सांबार मसाला घातलेला आहे. हा दुकानामध्ये आरामात मिळून जातो आणि सांबार मसाल्याने या सांबाराला खूप छान टेस्ट येते. आता इथे मी ना 1 वाटी चिंच गुळाचा कोळ घालतीये. तर जेवढी चिंच तेवढाच गूळ घेऊन गरम पाण्यातून त्याचा कोळ तयार करून घेतलेला आहे. सांबार मस्त असा आंबट गोड चवीचा बनतो. आता त्यानंतर आपण यामध्ये आपल्याला हवं तसं गरम पाणी घालणार आहोत. तर कन्सिस्टन्सी इथे ऍडजस्ट करायची आहे. त्यानुसार इथे गरम पाणीच वापरा. सांबार केवढा पातळ आवडतो त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून मग चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे. तर लक्षात ठेवा, डाळ शिजवताना पण आपण थोडं मीठ वापरलेलं होतं. डाळ मस्त अशी 5 मिनिटं उकळून घेऊ, चांगली शिजवून घेऊ आणि त्यानंतर आपण तडक्याची तयारी करायला घेऊ. तर एका पातेल्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण फोडणीसाठी 1 चमचा मोहरी घालतोय. मोहरी छान फुलली, तडतडली की यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया. हिंगाचा फ्लेवर ना खूप छान उतरतो. त्यानंतर थोडीफार आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालणार आहोत. 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या. तर या फोडणीमध्ये आता आपण ही शिजवलेली डाळ घालूयात. छान अशी चरचरीत फोडणी बसली पाहिजे. वा, एकदम मस्त असा सांबार आपला तयार झालेला आहे आणि याचा कलर सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. हा सांबार बनवायला जास्त अवघड नाहीये. ना याला वाटण करावं लागतं, ना जास्त आपण पातेल्यामध्ये शिजवून घेतो. या सांबाराची टेस्ट अगदी अप्रतिम लागते. त्यामुळे तुम्ही हे इडली, डोसा तसेच मेदूवड्याबरोबर खाऊ शकता. फोडणी दिल्यानंतर सांबाराला खदखदून उकळी आली की गॅस बंद करायचा. 2 तासामध्ये उडीद डाळ छानपैकी अशी भिजलेली आहे. तर परत एकदा डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि लगेचच आपण ही मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. तर यामधील पाणी निथळून घ्यायचं, म्हणजे वाटताना आपल्याला अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाहीये. त्यामुळे डाळ चांगली पाण्यातून निथळून घ्या. बॅचेसमध्ये हे तुम्ही वाटून घेऊ शकता. बॅचेसमध्ये वाटल्यानंतर अगदी चांगलं वाटलं जातं. तर पुन्हा सांगते की डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नव्हता. अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जाड ठेवायचं नाहीये, अगदी बारीकच वाटून घ्यावं लागेल. आता इथे हे मी सगळं बॅटर तयार करून घेतलेलं आहे.
आता यामध्ये एक महत्त्वाची टिप म्हणजे जर आपल्याला यामध्ये इनो किंवा बेकिंग सोडा वापरायचा नसेल, तर बॅटर असं फेटून हलकं तयार करणं अगदी गरजेचं आहे. त्यामुळे 5 ते 10 मिनिटं आपल्याला हाताने बॅटर फेटून घ्यावं लागणार आहे. फेटून घेतल्यानंतर बॅटर असं छानपैकी फुलतं आणि हलकं होतं, तर पाण्यात टाकून बघायचं. बॅटर अगदी पाण्यावरती तरंगतंय याचा अर्थ अगदी ते हलकं झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये इनो किंवा सोडा टाकण्याची गरज लागत नाही. वडे एकदम मस्त फुलतात आणि खुसखुशीत तयार होतात. शिवाय जर आपण इनो वगैरे वापरलं तर वडे तेलकट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हात आधी स्वच्छ धुवून बॅटर चांगलं हाताने फेटून घ्या आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये अ, 1 चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे मी थोडासा कढीपत्ता तो पण बारीक चिरूनच घातलेला आहे. ओल्या खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे तसेच इथे मी बारीक केलेली कोथिंबीर आणि अगदी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. इथे पण पाणी घालताना अगदी आपल्याला केअरफुली घालायचं आहे. जर जास्त आपण हे पातळ केलं ना, तर आपल्याला तेलामध्ये वडे व्यवस्थित सोडता येणार नाहीत आणि ते पसरतील. त्याचबरोबर बॅटरमध्ये मीठ सुद्धा चवीनुसार घालायचंय आणि परत एकदा 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचंय, कारण आता आपल्याला लगेच याचे वडे बनवायला घ्यायचे आहेत. बॅटर असंच ठेवायचं नाहीये. बॅटर छान फुललेलं आहे, त्यामुळे याचे वडे बनवायला घेऊयात. तेलामध्ये सोडताना तेल आधी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग यामध्ये असे अ, वडे सोडत जायचे. बॅटर जर हाताला चिकटत असेल तर पाण्याचा हात लावा आणि बॅटर तेलामध्ये असे त्याचे वडे सोडून घ्या. तळताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाहीये किंवा कमी ठेवायची नाहीये. मध्यम आचेवरती हे सगळे वडे आपल्याला फ्राय करून घ्यावे लागतात. वडे तेलामध्ये सोडल्या सोडल्या त्याला झारा किंवा चमचा अजिबात लावायचा नाही. पहिल्यांदा ते 2 ते 3 मिनिटं सेट होऊ द्यायचे आणि त्यानंतर सगळ्या बाजूने अगदी सोनेरी कलर येईल असे फ्राय करून घ्यायचे आहेत. सगळ्या बाजूने हलवत खरपूस रंगावरती येईपर्यंत वडे छान तळून घ्यायचे. चांगल्या गरम तेलामध्ये जर आपण वडे सोडले ना तर एकदम टम्म फुगतात. तर अगदी याच पद्धतीने मी सगळे वडे आता तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की किती खरपूस खमंग झालेले आहेत. अगदी खुसखुशीत आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि आवाज सुद्धा ऐका की वडे किती कुरकुरीत झालेले आहेत. यामध्ये आपण तांदूळ वापरलेले त्यामुळे कुरकुरीतपणा आलाय. तसेच जो आतला खमंगपणा आहे तो मूग डाळीने आलेला आहे. गरमागरम टम्म फुगलेले वडे आहेत. त्यासोबतच हा सांबार देखील रेडी आहे. तर आवडीप्रमाणे हा सांबार तुम्ही परत थोडंसं पाणी घालून पातळ बनवून घेऊ शकता. सर्व्ह करण्याची पद्धत म्हणजे अशी एक डिश घ्यायची, त्यामध्ये हा गरमागरम सांबारा टाकून घ्यायचा आणि त्यावरती मस्त असे फुगलेले खुसखुशीत वडे. अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि याशिवाय तुम्ही जेवणाच्या जागी सुद्धा हा पदार्थ बनवून खाऊ शकता. हा सांबार वडा इतका मस्त लागतो की अगदी एका दिवसातच संपून जाणार आहे. काहीतरी वेगळं चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की नक्की करून बघा. आणि आतापर्यंतची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या आणि हाईप सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.